जय हिंद मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्व काही गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरच्या अपडेट्स त्या तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की मुंबईला कोणी अर्ज करावा, पुणेला कोणी अर्ज करावा, इतर जिल्ह्यांमध्ये कोणी अर्ज करावा, सध्याच्या परिस्थितीत अर्ज कॅन्सल कोणी करावा. तर या भरतीमध्ये 2025च्या या भरतीमध्ये दुर्लक्षित झालेले जिल्हे कोणते आहेत, तर अशा सर्व बाबींचा आपण विचार करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. तर यामध्ये आता मुंबईला कोणी अर्ज करावा, तर आता सध्याच्या कंडिशनमध्ये हे जे 7 दिवस आपल्याला वाढून मिळालेले आहेत, तर या आता जेमतेम त्यामधला तर 1 दिवस गेलेला आहे, आता फक्त बाकी आपल्याकडे 6 दिवस आहेत. तर या दिवसांमध्ये सध्या काय घडणार आहे, तर कुणी आता वाशिमचा अर्ज कॅन्सल करेल तर कोणी मुंबईला टाकेल, अकोल्याचा अर्ज करेल तर कोणी मुंबईला टाकेल, असे या कॅन्सल कुठं कमी अर्ज होतील, कुठे जास्त अर्ज होतील. तर यामध्ये आता असं घडणार आहे, या 5 ते 6 दिवसामध्ये असं घडणार आहे. तर त्यामुळे आता सध्याच्या कंडिशनमध्ये कॅन्सल कोणी अर्ज करावा, तर कॅन्सल अर्ज कोणी करावा तर ते आपण पाहणार आहे. तर माझ्या आता कोणाच्या बऱ्याचशा प्रमाणात आता मला बरेचसे कमेंट्स आले होते, मला कॉलद्वारे असो की काही असो. तर नॉन क्रिमिनलचा ज्यांचा प्रॉब्लेम होता, ज्यांची 30 तारखेच्या आतमध्ये नॉन क्रिमिनल आलेलं नव्हतं, त्यांनी अर्ज तो कॅन्सल करावा व आता ते नवीन फ्रेश अर्ज करू शकतात. कारण की आपल्याला तर माहितीच आहे की आपले जेव्हा मैदानी चाचणीचे हॉल तिकीट येत असतात, नंतर आपण जेव्हा ग्राउंडला जात असतो, तेव्हा आपले सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स हे 4 टेबलावरून तर आधी जातच असतात. त्यामुळे तिथं आपण कटलो नाही पाहिजे, म्हणून आपण नॉन क्रिमिनल जर आता आपलं आलेलं असेल तर ते आता सध्या आपण त्यावरती त्या नॉन क्रिमिनलवरती आपण अर्ज करायला पाहिजे. कोणाचं आधार अपडेट असो, इतर काही स्पेलिंग मिस्टेक्स असो, तर अशा ज्या मिस्टेक्स आहेत त्यांनी आता सध्या अर्ज करायला पाहिजे. तो कॅन्सल आधीचा अर्ज कॅन्सल करून आता अर्ज करून घ्यायला पाहिजे. तर आता आणखी कोणता विषय बघणार आहे, तर या भरतीमध्ये कुठं कोणकोणते जिल्हे दुर्लक्षित झालेले आहे, असे 10 ते 12 जिल्हे जे की 5,000च्या अंदरमध्येच तिथं अर्ज केलेले आहेत. तर अशा 10 जिल्हे आपण बघणार आहेत. तर तिथं बऱ्याचशा प्रमाणात आता काही जागांचा इश्यू असू शकतो, काही बऱ्याचशा प्रमाणात पेपराचा इश्यू असू शकतो, बऱ्याचशा प्रमाणात असं कुठं कोणाला लांब पडते, तर हे बरेचसे कारण असू शकतात. तर तिथं 5,000च्या अंदर, 5-5.5च्या अंदर अर्ज केलेले आहेत आतापर्यंत. तर असे जिल्हे आपण पाहणार आहेत. तर त्यामध्ये सोलापूर ग्रामीण असो, पालघर, ठाणे ग्रामीण, पुणे जीआरपी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, भंडारा, नागपूर जीआरपीला बरेचसे कमी प्रमाणात अर्ज गेलेले आहेत, आणि पुणे ग्रामीण, असे जे 10 ते 12 हे जिल्हे आहेत. तर यामध्ये आतापर्यंत भरपूर कमी प्रमाणात अर्ज गेलेले आहेत, कारण की तिथं जागा पण तशाच खूप कमी आहेत, त्यामुळे तिथं अर्ज कमी जाणारच आहे. तर बऱ्याचशा प्रमाणात याला कारण असू शकतात. तर आता आपण बघूयात की मुंबईला कोणी अर्ज करावा. तर मुंबईला कोणी अर्ज करावा, तर मुंबईला आता ज्यांची फ्रेश भरती आहे, म्हणजे आता सध्या तर सगळ्या मुलांनी अर्ज केलेलाच आहे, पण ज्यांना वाटते की आपण इतर जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे, म्हणजे धाराशिव असो, बीड असो, इतर कोणत्याही लहान जिल्ह्यामध्ये आपण अर्ज केलेला आहे, व आपल्याला तो वाटते की योग्य जिल्हा नाहीये आपल्यासाठी, आपल्या टोटलसाठी. आपले टोटल जेमतेम 120, 122, 118 अशी जर टोटल होत असेल, तर आपल्यासाठी तो जिल्हा आपल्याला वाटत असेल की सेफ नाही आहे, तर तो आपण अर्ज कॅन्सल करून मुंबईला नक्कीच भरू शकतो. कारण की मुंबईला जरी कितीही अर्ज येऊ द्या, तरीही मेरिट लिस्ट ही इतर जिल्ह्यांपेक्षा कॉम्पिटिशन हे कमीच असते. हे आपण मागच्या भरत्यांमध्ये बघत आलेलो आहे. तर मुंबईला कितीही अर्ज येऊ द्या, पण तिथं कॉम्पिटिशन इतर जिल्ह्यांपेक्षा कमीच असते, हे आपल्याला माहितीच आहे. पण तिथं आपण असे मुलं तिथं अर्ज करू शकतात ज्यांची पहिली भरती आहे, ज्यांची टोटल कमी होती, ज्यांना या भरतीत रिस्क घ्यायचीच नाही आहे, ते पण तिथं अर्ज करू शकतात. आणि ज्यांचं ग्राउंड वीक आहे, असे 1 ते 2 जागेंवरती नक्कीच जाऊ नका. कारण की ग्राउंड म्हणजे आता ते कोणी पेपरच्या भरोशावर असते, तर कोणी पेपरच्या भरोशावर असते, म्हणजे आपण ग्राउंड जरी कमी घेऊ तरी पेपरमध्ये कव्हर करू, पण 1 ते 2 जागांवरती नक्कीच जाऊ नका. कारण की 20 मुलांमध्ये जर आपल्याला बसायचं आहे, तर ग्राउंड पण तसंच टफ लागणार आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांचा पण विचार करा, अशा बाबींचा पण विचार करा की आपण तिथं क्वालिफाय होऊ की नाही होऊ, अशा सर्व गोष्टींचा आपण विचार करा व योग्य तो निर्णय घ्या. आता तर सर्वांनी अर्ज केलेलाच आहे, पण हे मी फक्त कॅन्सल वाल्या मुलांसाठी सांगत आहे की कॅन्सल कोण करणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर या गोष्टींचा आपण विचार करू शकतो. तर मुंबईला आता समजा आता हे करू शकतात, आता तिथं किती म्हणजे अर्ज गेलेले आहेत,
तरीही कॉम्पिटिशन हे तिथं मुंबईला कमीच असते, कारण की 2459 प्लस जागा आहेत. इतर म्हणजे आता त्याच्या खालोखाल फक्त 1733 इतक्या पुण्याला जागा आहे, इतर ठिकाणी जेमतेम कमीच आहेत. तर बरेचसे विभाजन यामध्ये या भरतीमध्ये 2025च्या या भरतीमध्ये एक प्रकारचा ट्रायंगल निर्माण झालेला आहे की मुंबई, पुणे, इतर जिल्हे, असा ट्रायंगल एक प्रकारचा निर्माण झालेला आहे की सर्वात जास्त जर अर्ज आपण बघितले या भरतीमध्ये तर मुंबई, पुणे, मीरा भाईंदर, नागपूर सिटी आणि पिंपरी चिंचवड अशा या 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये भरपूर प्रमाणात अर्ज गेलेले आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये जेमतेम कमीच अर्ज गेलेले आहेत, कारण की जागा पण त्या मानाने भरपूर अशा कमी आहेत तिथं. तर मुंबईला अर्ज आता आपण बघितलंच की मुंबईला जे नवीन विद्यार्थी असतील, पहिलीच भरती असेल, ज्यांना रिस्क घ्यायचीच नाही ते अर्ज करू शकतात. ज्यांना आता भरत्या खूप 2-3 भरत्या मारून झाल्या, सिलेक्शन होतच नाहीये, तर ते पण मुंबईला अर्ज करू शकतात. ज्यांना या भरतीमध्ये रिस्क घ्यायचीच नाहीये तर मुंबई हा जिल्हा सेफ राहू शकतो, कारण की कॉम्पिटिशन इतकंही काही नसते मुंबईला. म्हणजे मुंबईला कॉम्पिटिशन इतकंही जास्त नसते. जागा जरी 2459 असल्या, अर्ज जरी 2,25,000च्या वरती गेलेले असतात, तरीही तिथं कॉम्पिटिशन इतर जिल्ह्यांच्या मानाने कमीच असते. व आता आपण महिलांचा जर विचार केला तर महिलांनी योग्य तो जिल्हा निवडायला पाहिजे, कारण की ड्रायव्हरच्या महिलांचा जर विचार केला, ड्रायव्हर महिला, तर जिथं 5,000 अर्ज जात आहे तिथं फक्त 800 ते 850 फक्त महिलांचे अर्ज जात आहे. ज्यांना ड्रायव्हिंग जर परफेक्ट येत असेल तर ती कोणत्याही कॅटेगरीची महिला जर असली तर त्यांचं सिलेक्शन हे 100% होऊनच जाईल. कारण की आता इथं किती मेरिट लागो, आता इथं ग्राउंड किती असो, कोणाचा 47 असो की कोणाचा 90 पेपर असो, पण याचा ड्रायव्हिंग जी टेस्ट असते त्या एखादी महिलांनी जर क्लिअर केली तर तिथं भरपूर प्रमाणात चान्सेस आहेत महिलांचे सिलेक्शन होण्याचे. आणि पुरुष उमेदवारांनी जर महिलांच्या जागांचा जर विचार करून जर तिथं अर्ज भरलेला असेल तर ते नक्कीच कुठेही फायदेशीर ठरणार आहे या भरतीमध्ये. कारण की महिला उमेदवार आपण बघितलं 2024च्या भरतीमध्ये, 23च्या भरतीमध्ये महिला उमेदवार ह्या बऱ्याचशा ठिकाणी चालक पोलीस भरतीला आपल्या मिळालेल्या नाहीत, तर त्या आपल्याला माहितीच आहे की सर्वसाधारण पुरुषांना त्या जागा मिळत असतात. तर अशा सर्व बाबींचा विचार करून आपण अर्ज केलेलाच असेल. सध्या आता अर्ज कॅन्सल करा की कसं करा, तर हे आता सर्वांच्या मनात हा एक आता प्रश्न. आता हे जे 7 डिसेंबर पर्यंत आपली तारीख आहे, तर या 5-6 दिवसांमध्ये आता तर ह्याच विचार चालेल की आपण अर्ज कॅन्सल करावा. इथं भरपूर प्रमाणात अर्ज आले आहेत, बऱ्याचशा मुलांनी आतापर्यंत तर अर्जही कॅन्सल केलेले आहेत. जसं डेट वाढली तसं 1 तारखेला अर्ज कॅन्सल केला आणि नंतर पुन्हा इतर जिल्ह्यामध्ये भरून टाकला. म्हणजे मुंबई सारख्या इतर जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत भरलेला होता, म्हणजे बीडला भरलेला असेल, कुणी लातूर भरलेला असेल, तर अशा जिल्ह्यांमध्ये, छोट्या जिल्ह्यांमध्ये भरलेला असेल, तर त्यांनी आता सध्या कॅन्सल केला, नंतर मुंबईला भरला. तर ज्यांना रिस्क वाटतच नाही, या भरतीमध्ये रिस्क घ्यायचीच नाही, तर ते नक्कीच मुंबईला अर्ज करू शकतात. ते त्यांची मनाची इच्छा. पण घेतलेला निर्णय हा योग्यच आहे, हा ठरवून दाखवायचा असेल तर हा जिल्हा, तुम्ही जो जिल्हा सध्या निवडलेला आहे तर तोच बेस्ट असू शकतो, तोच बेस्ट आहे हा सिद्ध करण्याचा चान्स तुमच्याकडे नक्कीच आहे. तर आपण बघितलं की हे आता 5,000च्या खाली जिथं अर्ज आले तसे 10 ते 12 जिल्हे आपल्या पोलीस भरतीमध्ये आहेत. तसेच एसआरपीएफ असो, जेल पोलीस असो, तर हे जे 2 घटक आहेत, तर एसआरपीएफचा पण व्यवस्थित आपण अर्ज भरायला पाहिजे, जे की तुम्ही भरलेलाच असेल सध्या. कारण की एसआरपीएफच्या वेटिंग ह्या 100% खुलत असतात. 8वा-9वा जर वेटिंग असला तरी वेटिंग आपल्याला 2024च्या भरतीमध्ये, आपल्या मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये आपल्याला खुलताना दिसत आहे. त्यामुळे योग्य त्या ठिकाणी आपण अर्ज करायला पाहिजे. कारण की जरी आपण तिथे वेटिंगला राहिलो तरीही आपले सिलेक्शनचे चान्सेस असतात. जेल पोलीसला पण तसंच, कारागृहाच्या म्हणजे तिथं पण आपल्या वेटिंग खुलतच असतात, हे आपल्याला माहितीच आहे. अशा सर्व बाबींचा विचार करून आपण अर्ज करायला पाहिजे. मुंबईला आपण बघितलं कुणी अर्ज करायला पाहिजे. पुणेला जेमतेम कॉम्पिटिशन हे आहेच, कारण की बऱ्याचशा मुलांचं टार्गेटच हे जसे तिथं जागा निघाल्या 1733 तेव्हापासूनच बऱ्याचशा मुलांचं टार्गेट हे पुणे होतं. तर बऱ्याचशा प्रमाणात अर्ज पण गेलेले आहेत पुणेला. पण त्याच्या खालोखाल, मुंबईच्या खालोखाल पुण्याला भरपूर अशा 1733 इतक्या जागा आहेत. पण तरीही पुण्याला कॉम्पिटिशन हे भरपूर प्रमाणात राहणार आहे. मुंबईच्या पेक्षा पुण्याला हे कॉम्पिटिशन, हे आपल्याला तर सर्वांना समजतेच की पुण्याला हे कॉम्पिटिशन राहणारच आहे. त्यामुळे अशा सर्व बाबींचा विचार करून कॅन्सल करायचा की काय, हा पूर्णचा पूर्ण निर्णय हा तुमचा आहे. पण तुम्हाला जर वाटतच असेल की हा जिल्हा आपल्यासाठी योग्य नाहीये, आपली टोटल जर कमी होत असेल तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला धोका होऊ शकतो, तर
तो अर्ज आपण नक्कीच कॅन्सल करून आपण मुंबईला असो, इतर जिल्ह्यांना असो, कुठं किती कमी फॉर्म आलेत अशा जिल्ह्यांमध्ये आपण नक्कीच अर्ज करू शकतो. या सर्व बाबींचा विचार करून आपण नक्कीच योग्य तो निर्णय घ्या व फॉर्म कॅन्सल करण्याच्या भानगडीत इतकंही काही पडू नका. जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे हे सिद्ध करून दाखवा. तसेच समोर पण आता जशा जशा काही अपडेट्स येत राहतील, मैदानी चाचणीच्या असो, आता फक्त 6 दिवस बाकी राहिलेले आहेत, तर पूर्णचा पूर्ण फोकस आपल्या ग्राउंडवरती, आपल्या अभ्यासावरती करून घ्या. कारण की हे फक्त 7च दिवस का दिलेले आहेत, तर त्यांना पण घाईच आहे की लवकरात लवकर आपल्याला मैदानी चाचणी घ्यायची आहे. मैदानी चाचणीची हॉल तिकीट आता 7ला जर आपली अर्ज प्रक्रिया संपत असेल तर 10 ते 12 दिवसातच आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. मैदानी चाचणीला 10 ते 15 दिवसातच आपल्या मैदानी चाचणीचे हॉल तिकीट येण्याची सुरुवात होऊन जाईल. लहान जिल्ह्यांचे लवकरात लवकर ग्राउंड होऊन जातील. 5-6 दिवसातच तर ग्राउंड होऊन जातात लहान जिल्ह्यांचे. तर अशा सर्व बाबींचा विचार करून योग्य तो अर्ज करा. ज्यांचा अर्ज झालेला आहे ते निर्णय सर्व म्हणजे पूर्णचा पूर्ण दिमाग लावून जर ज्यांनी जिल्हा निवड केलेला असेल तर ते नक्कीच राहू द्या. तुमच्या निर्णयावर ठाम पण राहा. तसे तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो सिद्ध करा की योग्यच आहे. तसेच अशा सर्व बाबींचा विचार करून ज्यांनी अर्ज केलेला नसेल नॉन क्रिमिनलचा विषय सांगितला मी, ते नक्कीच आपला अर्ज कॅन्सल करा. कारण की तिथं सर्वात जास्त जर कुठं डॉक्युमेंट्स मध्ये काढत असतील तर आपल्याला माहितीच आहे की नॉन क्रिमिनल मध्ये डॉक्युमेंट मध्ये काढत असतात. तर अशा सर्व बाबींचा विचार करा. व आता नवीन जशा जशा मैदानी चाचणीचे अपडेट्स असतील, कुठलं ग्राउंड कसं आहे हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात. तर मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन. तर आणखीही नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. जशा मैदानी चाचणीचे अपडेट्स येतील, कुठं किती अर्ज आलेले आहेत ते पण मी लास्टला तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.